हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मग ॲक्च्युली आमचे पुण्यामध्ये आले होते आणि मग आम्ही कधीपासून प्लेस सर्च करत होतो की नक्की जायचं तरी कुठे. खरं तर ते काही वेळासाठीच इथे आले होते, त्याच्यामुळे मग आम्हाला जवळपास असं काही बेस्ट असं प्लेस सर्च करायचं होतं जिथे की आम्ही जाऊ शकतो. आणि मग खरं तर आजूबाजूचे जे काही जवळपासचे कॅफे आहेत तिथे आम्ही ना ऑलरेडी जाऊन आलो होतो. त्यामुळे मग आता आम्ही असं कॅफे बघत होतो की जो जवळपासही असेल, छान देखील असेल, जिकडचं प्लेस, फूड हे अगदी ऑसम असेल आणि सर्वात मेन म्हणजे ना, की रिझनेबल असेल. म्हणजे खरं तर मला तरी असं वाटतं ना, की आपण कुठेही जावं म्हणजे कोणत्याही प्लेसला जाऊन आल्यानंतर रेस्टॉरंट असो, कॅफे असो किंवा काहीही असो, तिथे जाऊन आल्यानंतर ना आपल्याला रिग्रेट नको व्हायला, की यार मी इथे का गेली? मग काय Googleवर थोडंसं रिसर्च केल्यानंतर आम्हाला एक छान असा कॅफे दिसला, ज्याचे की रेटिंग्स देखील खूप छान होते. सो मग फायनली आम्ही चाललो आहोत पुण्यामधल्याच साळुंके विहार या ठिकाणी असलेल्या मोका या कॅफेमध्ये. तर आपण इथे इकडे 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 पण गाडा पण एवढा मोठा आहे ना, 100 रुपये आपण झालं पाहिजे तेव्हा तिथे आपण बाहेर स्टॉल आहे हा गार्डन मध्ये. नाही पाहिजे ते ना, इकडे हायवेला वगैरे असतात. येतात, नॉर्मल आहे ना हायवे. एकदम रेड रेड पेरू ना, गावठी पेरू असते. हा हा जरा थोडा आतमध्येच भाग पडतो ना. कुठे आहे तो मोचा कॅफे? पुढे जाऊन का? मला हो, टॉप फ्लोअरला आहे. राईट साईडने जायचं आहे. घाबरते तुम्ही? टेरेसला बोलले, ते टेरेसला आहे. आता नको. हा, लिटल ब्रदर्स. मोका आहे, मोका. आपण मोचा बोलतोय, इट्स मोका. नाईस ना. इंग्लिश प्रोनाउन्सिएशन ते डिफरंट वाटत होतं. वन सेक. आहेत ना. ऍक्च्युली खरं तर आम्ही ना सकाळच्या सुमारास म्हणजे 11:30च्या सुमारास या मोका या कॅफेमध्ये आलो होतो. त्यामुळे मग तुम्ही बघू शकता की किती शांतता आहे आणि खरंच हा कॅफे खूप मोठा आहे. इथलं अँबियन्स, पुन्हा इथलं इंटेरियर म्हणजे इतकं इतकं छान वाटत होतं ना, एक ना वेगळेच प्रकारचे पॉझिटिव्ह वाइब्स इथे येत होते. म्हणजे मला तरी ना हे एक बेस्ट रोमॅन्टिक प्लेस वाटलं. म्हणजे जर आपल्या पार्टनर बरोबर जर आपल्याला छान रोमॅन्टिक टाइम स्पेंड करायचा असेल तर यार ही जागा बेस्ट आहे. आणि मग आम्ही मॉर्निंगच्या टाइमाला आलो होतो म्हणून मग आम्हाला जी पाहिजे ती प्लेस देखील तिथे बसायला मिळाली. परंतु तेच जर मग आपण नाईटच्या टायमाला आलो तर इथे ऑलरेडी आधी बुकिंग करावी लागते. पिझ्झा किंवा सिझलर्स पण आहे. तुम्हाला काय हवं ते मागवा. पहिले एक पिझ्झा वगैरे मागूया, नंतर काही सिझलर्स मागू शकतो आपण. ठीक आहे, पिना कोलाटा आपण घेतलेला का? पिना कोलाटा तिकडे आपल्या याचे शूटसाठी गेलो होतो ना तिकडे.
टू बिग. एक तर मेन म्हणजे मला हा कॅफे यासाठी आवडला, की हा एकतर टेरेसवर आहे. सनसेटच्या वेळेस वॉव! काय मस्त व्ह्यू दिसतो टेरेसवरून. आणि त्यानंतर मग इथली खासियत म्हणजे इथलं इंटेरियर किंवा फर्निचर जे काही म्हणाल, ते आधुनिक आणि पारंपरिक गोष्टींचा असा मिलाप करून बनवलेलं आहे. त्यामुळे ते अतिशय सुंदर वाटतं बघायला. कुठे फिरताय? हे टेरेसवर आहे माहिती आहे हा कॅफे? येस, टेरेसवर आहे. म्हणजे मला तर नाही बेस्ट रोमॅन्टिक प्लेस तर वाटलंच, परंतु जर आपल्याला फॅमिली बरोबर किंवा फ्रेंड्स बरोबर चिल आउट करायचं असेल ना, तर ही सर्वात बेस्ट प्लेस आहे. एक मिनिट. गार्डन टाईप. हां ना? अच्छा, इथे पण सिटिंग अरेंजमेंट आहे? हे ॲक्चुअली टेरेसचं त्या लोकांनी हे कॅफे केलेलं आहे. एंटायर टेरेस. हे ओपन गार्डन पाहिल्यानंतर तर आम्हाला इतकं रिग्रेट फील झालं ना, की यार आम्ही का उगाच या टायमिंगला आलो. आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला यायला पाहिजे होतं. किती छान बघा ना, असं गार्डन टाइप इथे डेकोरेट केलेलं आहे. आणि मेन संध्याकाळच्या वेळेस ना, याचा जो काही रूफटॉप आहे, तो पूर्ण असं ओपन केला जातो. त्याच्यामुळे ज्या रात्रीच्या वेळेचे जे काही म्हणजे चंद्र असेल किंवा चांदण्या असतील, त्या खूप खूप छान दिसतात इथून. हां, आले ते काय. चल ऑर्डर आली. पिझ्झा घेऊन. ओरिओ शेक आहे ना? येस. तुम्ही कोणता शेक घेतला? ते हे पिंपलिको आहे. पिंपली का? पिना कोलाडा. पिना कोलाटा. छान आहे ना? ऐश्वर्या. इव्हन इथली फूड क्वालिटी देखील आम्हाला छान वाटली. इथे आम्ही पिझ्झा ट्राय केला दोघांनी. पिझ्झा खरंच खूप ऑसम होता. त्यानंतर मग आम्ही शेकमध्ये एक पिना कोनाटा आणि त्यानंतर मग माझा फेव्हरेट ओरिओ शेक आम्ही ऑर्डर केला होता. ओरिओ शेक मला खूप आवडला. पिना कोनाटा मला ठीक-ठीक वाटला. म्हणजे काही एवढा खास नाही वाटला पिना कोनाटा शेक. चिली फ्लेक्स वगैरे हाय वाटतं. नको नको साईडला. बस बस. स्लाइडर. असंच आहे नाही? चीजी आहे. मैदान आहे. इथे अजून ना खूप काही खायचं होतं, पण आम्ही एका पिझ्झामध्येच आउट झालोय ना. हेवी आहे ते. शेक पण थोडा हेवीच होता. मला तर अर्धा बाकी. हे सगळं तुम्हाला संपवायचं आहे, तर शेक पण संपवायचं आहे. ते काय ते पिना कोलाटा. येस. काय नावं तरी ठेवतात ना. इट्स मोका.
इव्हन इथे गाईज बऱ्याच व्हरायटीज ऑफ फूड देखील मिळतात. इव्हन ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये देखील इंडियन फूड देखील इथे खूप छान प्रकारे मिळतं. पुलाव, बिर्याणी, रोटी भाजी म्हणजे जे काही आपल्याला हवं असेल ते सर्व या कॅफेमध्ये मिळते. या कॅफेमधला आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम ऑसम होता. आता मग जेव्हा आम्ही नेक्स्ट टाईम इथे येऊ तेव्हा नक्कीच नाईटला येऊ, कारण मी नंतर ना नाईटचा इथला व्ह्यू पाहिलेला. खरंच खूप छान होता. इव्हन इथे पिक्स म्हणजे आपल्या मुलींना फोटोज वगैरे क्लिक करायची किती आवड असते ना, इथे फोटो देखील खूप छान आणि ऑसम येतात. इथला खरं तर व्ह्यू बघूनच म्हणजे मी जेव्हा WhatsAppला आमच्या दोघांचे फोटो स्टेटसला ठेवले होते, तेव्हाच मला खूप जणांनी विचारलं, की हे नक्की कोणतं प्लेस आहे? म्हणजे इथल्या डिटेलमधला ॲड्रेस आम्हाला देखील सांग, आम्हालाही इथे यायला आवडेल. कपल असो, फ्रेंड्स, फॅमिली असो, सर्वजण इथे खूप एन्जॉय करताना दिसले. आय होप फ्रेंड तुम्हा सर्वांना मोका कॅफेचा हा व्लॉग नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग आणि मजेशीर व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मोका